आमच्याकडे जे स्टुडंट्स येतात ते केजी मध्येही असतात, 5th, 6th, 7th मध्ये पण असतात किंवा डिग्री कॉलेजमध्ये पण असतात. त्यांचं कसं असतंय की त्यांना रीडिंग रायटिंग आलं पाहिजे इन अ व्हेरी सिम्पल वे. जास्त मेमोराइज करायला झालं नाही पाहिजे. आणि फोनेटिक्स इज द ओनली वे थ्रू विच वी कॅन लर्न इट इन अ व्हेरी इझी वे. आता जेव्हा आम्ही शिकवतो तेव्हा बेस तर तेच असतंय, त्यामुळे केजी क्लास स्टुडंट्सना पण तेच शिकवतो आणि आम्ही डिग्री कॉलेजचे स्टुडंट्स जेव्हा ते येतात आमच्याकडे त्यांना पण तेच शिकवतो. आणि एकदा काही त्यांनी शिकले, लाईक आफ्टर अ वीक वी हॅव अ टेस्ट, आणि तेव्हा ह्या बेंचवरती केजी क्लासचे स्टुडंट बसलेले असतात आणि ह्या बेंचवरती डिग्री क्लासचे, आणि टेस्ट ते सेम देत असतात. सो देर इज नो एज लिमिट ऑफ टू रीड अँड राईट. तुम्ही जेव्हा वाटेल की मला हे जमलं पाहिजे, मला ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आले, तर तेव्हा तुम्ही शिकायला स्टार्ट करा. सो रीडिंग रायटिंग जर इंग्लिशमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्लीज फोनेटिक वे मध्ये जावा आणि ते एकदम सिम्पल वेने तुम्ही शिकू शकता.